नमस्कार मैत्रिणींनो, परत एकदा माझ्या किचनमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मस्त अशी रेसिपी बघणार आहे. नॉनव्हेजलाही मागे पाडेन अशी ही रेसिपी आहे. तर तुम्हाला काहींना समजलं असेल, काहींना नाही. तर हे बघा, तुम्हाला डाळ दिसत असेल तर ही डाळ नाही, तर हे हुलगे आहे. हे भिजवलेले हुलगे भेटतात किंवा असे म्हणजे कडधान्य जिथं भेटतं तिथंही तुम्हाला भेटेल. हे भिजवतात, जसे मटकी वगैरे भिजवतो तशीच. तर मोड आलेले आपल्याला इथं हुलगे घ्यायचे आहेत. इथं कमी मोड आले होते, तर इथं बघू शकता मी धुवून मीठ टाकून पाणी टाकून 3 शिट्या करून घेणार आहे. तोपर्यंत इथं मसाला काढून घेतलेला आहे. मसाला बघा, हळद, लसूण, मिरची 2, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे आणि सुकं खोबरं आणि कांदा. तुम्ही याच्या व्यतिरिक्त खोबरं न घालता बाकी सर्व घालून सुद्धा ह्याची आमटी बनवू शकता. तर मी इथं खोबरंही घातलेलं आहे. तर छान असं कांदा खोबरं लाल करून घ्यायचं आहे. इथं हुलगेसुद्धा शिजलेले आहे 3 शिटीमध्ये. पाणी त्याचं अजिबात फेकून द्यायचं नाही. पाणीसुद्धा ठेवायचं आमटीसाठी. जशी आपण कट्टाची आमटी करतो त्याचप्रमाणे खूप छान आणि टेस्टी ही आमटी होती. हा मसाला मी भाजला वाटून घेते आणि खूप छान अशी जे नॉनव्हेज लवर आहे त्यांनी एकदा नक्कीच ही आमटी ट्राय करून बघा. नॉनव्हेजलाही मागे पडेन अशी ही आमटी होती. आणि मला कमेंट करून सांगा की आमटी कशी झाली होती. असं तर हे बघू शकता, फोडणीला मस्त असं ना भरपूर असं तेल घातलेलं आहे. आणि भरपूर म्हणतात तर एकदम पण भरपूर नाहीत, आपल्याला तरी एवढंच घातलेलं आहे. आणि इथं एक मोठा कांदा बारीक कापून घातलेला आहे. कढीपत्ता घातलेला आहे. लाल झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट मसाला घालायचा आहे, जो आपला रेग्युलर भाजीतला, आमटीतला किंवा कालवणातला असतो तो. आणि इथं एखादा मिनटं परतून घ्यायचा आहे. वाटलेला मसाला घालायचा आहे. तेल सुटेपर्यंत मस्त असा खमंग मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला शिजवलेले हुलगे आणि पाणी घालून छान असं मीठ घालून आमटी करून घ्यायची आहे. खूप छान आमटी ही भाकरीसोबत अप्रतिम लागती. भाकरीसोबत चुरून खा बघा, अप्रतिम लागते. तुम्ही नॉनव्हेज कालवण जे खाता ते विसरता आणि ही हुलग्याची आमटी पहिल्यांदा काय परत एकदा तुम्हाला खायला मन होईल. एकदा बनवून खा, मग मला कमेंट करून सांगा हुलग्याची आमटी तुम्हाला कशी वाटली. काहींना ही नवीन रेसिपी दिसेल, कारण हुलगे हे सहसा कोण खात नाही. आमच्याकडे हुलगे वगैरे म्हणजे भरपूर असे मला ह्यांना आवडतात, पण मुलांना ही खूप ही रेसिपी म्हणजे आमटी आवडली. आणि भाकरीसोबत खूप छानच. तर बघू शकता मस्त अशी तरी वगैरे आलेली आहे. आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.